कशी या दोघांची होत राही, कधी होते युद्ध मोठे, कधी छोटीशी लढाई, गडबड दंगा, रोज कपंगा, कुरकुरू चाले दोघांच्या घरी. शेजारी शेजारी पक्के शेजारी, हे शेजारी शेजारी पक्के शेजारी. चढाओढ चाले अशी दोघांची, मधल्यामध्ये गोची होई घरच्यांची. शिव्याची बाहेला खोली पोरांची ही बोला चाली, कुणी त्यात आग लावी, कुणी त्यात तेल घाली. होती दुनिया री, आता झाले वैरी, बसतात सारे एकमेकांच्या गोरी. शेजारी शेजारी पक्के शेजारी, अरे शेजारी शेजारी पक्के शेजारी. चलो नृत्य का कार्यक्रम शुरू किया जाए. गिरी रक्तरू रक्तरी 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 गिरी रक्तरू. दिल बरा अपन के तू अपन तेरा. अरे देखो ये अपने इस पे गिर गया, अपने मुंह पे गिर गया. याने तर मला तोंडावर पाडलंय. हो हे तुमचे शिष्य. राव साहेब तनी को कारपेट तो ठीक कर. साहेब कार्पेट काढून टाकू काय? जितना कहा है उतना किया कर. जा. आणि डान्स कॉम्पिटिशन मध्ये आता येत आहेत गणेश भाई. ए भाई यहाँ मत नाचो, वहाँ पे कारपेट रखा है ना उसके ऊपर नाचो. जाओ. हाँ सुरक्षित अंतर रखना. अरे काय गणेश भाई तुम्ही पण पडलात. अरे यार पहिलंच बोललो होतं निवडणुका ठेवा, नंतर पडलंच नसतं ना. जा घर जा. जा या या तुम्ही आता या. सॉरी सॉरी. आणि आता डान्स कॉम्पिटिशन मध्ये पुढे येत आहेत स्टोची पिन. इष्टाची पिन भारी नाच आहे. काय स्टोची पिन? जास्त पिना मारू नका नाही तर भाडका उडेल. पीछे मुड़. डान्स सुरू. गाणं सुरू. ये भी गिर गया. मैंने कहा था ना चाइनीज माल है, सस्ता होता है और तकलादू भी होता है. और वॉरंटी सुद्धा नाही आणि गॅरंटी सुद्धा नाही ना. और नहीं तो का. साहेब हा. कार्पेट लावतो.
आणि आता पुढचे डॅन्सर येत आहेत बच्चू शेठ. रुको रुको, अरे तुझे दिखाई नहीं देता? कारपेट से लोग गिर रहे हैं बार बार. निकाल वो कारपेट. कितनी बार कहा है इसे कारपेट निकाल, कारपेट निकाल. निकालता ही नहीं क्या बिना? साहेब साहब क्या कर रहा है? निकाल वो कारपेट. हाँ, बच्चू सेठ आ रहे हैं नाचने के. क्या कारपेट का गला बन गई? सॉरी सॉरी. हत्ता कोई. चल अंदर. हाँ ठीक है बच्चू सेठ, आ जाओ, दिखाओ अपना करिश्मा. ए पगली, देख इसका डांस. चलो गाना शुरू करो. बाजे रे बाजे रे बाजे रे बाजे रे ढोल बाजे. गाना बंद करो. हाँ, ए देखो देखो. हाँ रुक जाओ बेटा. बहुत अच्छा बहुत अच्छा. क्या नाचे हो. हाँ, अच्छा जलवा दिखाए. हाँ. पूरे 2 मिनट नाचा. कितना? 2 मिनट और बिना गिरे नाचा. इसलिए इस राउंड का इसे हम विजयी उम्मीदवार घोषित करते हैं. वाह वाह. और इस डांस के कंपटीशन के आप हुए नृत्य सम्राट. जीत गया जीत गया. रुको रुको रुको. और अगला राउंड है भंगार उठाने का. अरे मोरू, एवढा सुद्धा डान्स नाही करता आला तुला? हा, मी नीट तर करत होतो डान्स. हो, मग धडपडलास कसा? अगं ते कारपेट आलं ना मध्ये, म्हणून पडलो. ओ, काय सुंदर कारण देतोस नाही तू. हे बघ, कारण देत नाहीये, खरं काय झालं ते सांगतोय. माऊ, पण तू काय एवढी चिडचिड करतेस? कारण माझं लग्न दुसऱ्या कोणाबरोबर झालेलं तुला चालणार असलं ना तरी मला चालणार नाहीये. अरे मला तरी तसं कुठं वाटतंय. मग काहीतरी काहीतरी कर ना. काही कर पण जिंक तू. मीही प्रयत्न करतोय. प्रयत्न करतोय तर काय होणार आहे पुढच्या राऊंडला देव जाणे. कशाला एवढे राऊंड ठेवले ग? मला पण ना असंच वाटलं होतं, पण माहितीये बरं आहे जास्त राऊंड ठेवलेत ते. का? का काय का 2 राऊंड हारलायस तू. आता किमान 2 चान्स तरी मिळतील. बरं झालं 2 राऊंड ठेवलेत. एकच ठेवलं असतं ना तर आतापर्यंत माझं स्वयंवर झालं पण असतं. माऊ, तू काही काळजी करू नको. हा पुढचा राऊंड मी जिंकतो की नाही बघच. हो, पुढचा राऊंड कोणता आहे माहितीये ना? कुठला? लोखंडाच्या भंगारानं भरलेली पोती उचलायची आहे. वजन उचलायचंय, वजन. जमणार आहे का ते तुला? तू रत्ता तिगरी रत्ता 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 तू 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 तू. पाणी पाणी दे ना. पाणी पिला. गुरुजी, अरे याच गाण्यावर जर चांगलं नाचायला शिकवलं असतं ना तर आज मी ताट मारायला फिरू शकले असते. नहीं पण एवढं चिड़ायला काय झालेलं आहे? अरे गुस्सा नहीं होतो का हो? इसको डांस आता है, इसके लिए वो डांस की कंपटीशन रखी तर त्याच्यात सुद्धा धडपडला हा. पण ते तर काय मुद्दामून केलं का? नाही हो, म्हणजे माझ्या पायात ते कार्पेट आलं म्हणून मी पडलो. पायात कार्पेट आलं म्हणून पडलास?
उद्या माझ्या पायात आला तर काय होईल? नाच ना जाने अंगण टेढा, कारण देऊ नकोस. लाजूजी चिडू नका, अजून 2 स्पर्धा बाकी आहेत, तो प्रयत्न करेल. प्रयत्न नाही, मला रिझल्ट पाहिजेत. ये देखो बेटा, आपको जीतना ही है. अच्छे से कसरत करना. पुढच्या राऊंड मध्ये तुला वजन उचलायचंय. जर तू वजन उचललं नाहीस ना तर मी तुला उचलेल आणि फेकून देईन, समजाय? त्या काय बोलले ते कळले ना तुला? उचलतील आणि फेकून देतील. बच्चू शेठ. हाँ बिरजू शेठ बोला, काय झालं? अरे वाह, अभी से सेवा शुरू. चुथयू? कुछ नहीं. एक बात बताओ, रोज कितना भंगार उठाते हो? बघा, असं बघायला गेलं ना तर 4-5 टन उचलतो रोज. खूप मोठा बिझनेस है आपला. अरे नहीं नहीं, धंधे की बात नहीं कर रहा हूँ. रोज कितना भंगार उठाते हो? अच्छा, फिजिकली म्हणताय का तुम्ही? नाही, ते नाही जमत आपल्याला. वाटलंच मला. नाही, त्यासाठी माणसे असतात ना. आपण फक्त बसायचे आणि पैसा मोजायचा. काय? बराबर आहे, बराबर आहे. श्रीमंती कमवून ठेवले वडिलांनी, तुमच्यावर कशाला वेळ येईल भंगार उचलायची? मलाच काहीतरी केलं पाहिजे आता. हा, पण શું કરવાનું? एक काम करते हैं, बाकीच्या लोकांना लोखंड भरलेली पोती उचलायला सांगतो आणि तुम्ही फक्त कापसानं भरलेलं पोतं उचलायचं. वाच बिरजू शेठ. हा, सुनो सुनो. पण ते कापसाचं पोतं उचलताना लोखंडाचं पोतं उचलतोय असा अभिनय करायचा. अरे आटलो मस्त अभिनय करीस ने. जुओ जुओ, एक्झाम्पल जुओ. अच्छा, थोडा वाचवून ठेवा अभिनय, तिकडे पण वापरायचा आहे ना. तर आता मी आपल्या 4ही पंटरांना इकडे बोलावतो. उमेदवार हा, तेच ते उदयमवार. 4ही उदयमवार या. हो, उमेदवार. हो, माझं जरा चुकलंच. 4ही उमेदवार या. आले आले आले, ते आले आले. कितना पसीना आ रहा है. नहीं नहीं, मच्छर था, मच्छर था. नहीं नहीं, अब राव साहेब, क्या कहा था मैंने तुम्हें? ते आला शिंग ना, आता करतोय बघ. अरे वो नहीं, किस क्रम में खड़ा करने के लिए बोला था लड़कों को? त्या उंचीप्रमाणेच उभा केलाय सगळ्यांना. दिखाई नहीं दे रहा है? हाँ, या दोघांची उंची सारखी आहे का? बाग बाग. बच्चू सेठ, उंच होऊन दाखवा. देखो, ये बच्चू सेठ बड़ा है, ये चाइनीज से. हाँ, बदलो बदलो, जगह बदलो अपनी. हाँ, जाओ. हाँ, फिर अब बराबर हुआ. अब कैसे वो सुकून से उठा पाएगा? सुकून बोललो. काय? सुकून बोललो. हा, आता तो जोरात उचलू शकेल. तर आता पुढच्या राऊंडला आपण सुरुवात करतो आहे. येतो, त्यात काय भरलंय? यामध्ये जे तुमच्या डोक्यात आहे ते आहे काय हो? भंगार. तर आता आपण भंगाराने गच्चम भरलेली पोती भरगच्च. तेच ते भंगाराने भरगच्चम भरलेला पोता सगळ्यात जास्त वेळ कोण उचलून धरतो ते बघायचं आहे. म्हणजे वेस्ट लिफ्टिंग ना? हा, वेट लिफ्टिंग. मी तेच म्हणलं होतं. हो. मी आहे ना, मी पोपटरावांना सांगणार आहे
आमच्या लग्नात बी असंच करायचं पण पोतं नाही उचलायचं मग मलाच उचलून धरायचं मग तेच ते ओ रावसाहेब यायचा हा येणार ना आपण येणार. रावसाहेब ठीक आहे. चलो अब उठा. एक हाँ. 2 हाँ. 2.25 संवाद अडीच अरे अडीच तुझ्या वडिलांतरी कधी मोजले होते का? 3 कोण आहे पोता खाली ठेवला. या गणेश भाई पण पडले. ये काय भाई? गणेश भाई गया ठग में. हाँ. ए, थोड़ा एक्टिंग कम करो. आता यशची पिना बघ चाची बच्चू सेठ उठा के रखो 2 मिनट तक उठा के रखो 2 मिनट. अरे देखो कितना भरा हुआ ये दुकान है. 9 8 7 उलटे काय मोठ 6 5 4 3 2 1. बहुत बढ़िया बहुत बढ़िया बहुत बढ़िया. अरे बच्चू सेठ तुम तो जीत गए भाई इस खेल में. हाँ. आपल्या पोने 30 सेकंड आणि गणेश भाई 1 मिनिट. हा. गणेश भाई ने 1 मिनिट आणि स्टोची पिनने 1.5 मिनिट. स्टोची पिनने 1.5 मिनिट आणि सगळ्यात जास्त वेळ पोता उचलून धरलाय ते आमचे बच्चू शेठ. बच्चू शेठ विजयी झालेले आहेत. बहुत बढ़िया बहुत आणि बढ़िया. पुढच्या खेळामध्ये पण जर बच्चू शेठ अशाच प्रकारे जिंकले हाँ. तर महुआताई आणि बच्चू शेठचं लगीन निश्चित. अरे वाह वाह. बहुत बढ़िया बहुत बढ़िया. मोरू आता ही आपली शेवटची भेट. माऊ अगं असं काय म्हणतेस? अरे बच्चू सगळे राऊंड जिंकलाय रे. हे सगळे नाही हा, अजून शेवटचा राऊंड बाकी आहे. ह्यानं काय होणार आहे? आता फक्त 1 राऊंड आणि मग मला त्याच्या गळ्यात वरमाला घालावी लागणार. नाही असं काही होणार नाही. हो मग कसं होणार रे? सांग ना, तू का दिलीस मला आयडिया स्वयंवराची? हे बघ मी तुला 1 पण ठेवायला सांगितला होता, तू 4 पण ठेवलेस. या 4 पणांमुळे माझी तारांबळ उडली. अरे पण तू 1 सुद्धा पण जिंकलेला नाहीयेस. नाही माऊ, माऊ हे बघ माझ्या बरोबर काहीतरी चिटिंग होती. मी काहीतरी करणार आहे. आता काहीच करू शकत नाही होत आपण. नाही मी हा शेवटचा राऊंड खेळणार. मी हार नाही मानणार. मी जिंकणारच. मोरू सॉन्ग
कॉंग्रॅच्युलेशन बिरजू शेठ, कॉंग्रॅच्युलेशन. बच्चू शेठ, एक तरी खेळ स्वतःच्या जीवावर जिंका ना हो. जिंकणार नाही, जिंकणार. अरे तुम्ही आहात तर सगळे खेळ आपणच जिंकणार. और हमसे पाप न करवाओ बच्चू शेठ. नाही त्याचे काय ना बिरजू शेठ, आजपर्यंत मी कधी बाण हातात घेतलाच नाही ना, तर आज कसे घेणार? कधीच नियम नाही लावला. नाही. हे भगवान, बरोबर आहे. कसा नियम लावणार? सतत पैशावर डोळा. बच्चू शेठ, माझ्यावर उपकार करा. जेव्हा तुमच्यावर बाण मारायची वेळ येईल ना, तेव्हा सगळ्यांना ठणकावून सांगा की डोळ्यावर पट्टी बांधूनच मी बाण मारेन. इकडे उघड्या डोळ्याने मी बाण मारू शकत नाहीये, तिकडे डोळे बंद करून कसे बाण मारणार? हमरे ढोलकपुर के चाचा माखनलाल हमेशा एक कहावत कहा करते थे. धू म्हटल्यावर समजी घेऊ. काय समजलं? डोळे बंद ठेवून बाण मारायचे. कसे? तर मंडळी, स्वयंवराच्या शेवटच्या राऊंडवर सगळा निर्णय अवलंबून आहे आणि त्यासाठी आपले चारही पंटर तयार आहेत. उमेदवार. हा तेच ते उमेदवार. आपले चारही उमेदवार तयार आहेत. तर ज्या कोणाचा माशाच्या बाणाला डोळा लागेल, छोटा चेतन. हे डोळ्याला डोळा लागेल, हे आपलं ते, हा माशाच्या डोळ्याला बाण लागेल, तो या स्पर्धेत जिंकल. जिंकेल. वाही वाही. हा, आणि ज्या कोणाला या स्पर्धेत माघार घ्यायची असेल त्याने आत्ताच माघार घ्या. ए भाई, सुन लिया? जो कोई इस कंपटीशन में सहभागी नहीं होना चाहता है वो अभी कह दे भाई. तुम हो यानं हात का वर केला नाही? कारण त्याचा काय नियम नाही. अरे कहाँ से लेके आए इसको? अहो तिने आधीच माघार कबूल केली, हे बरं नाही का? तुम जाना चाहते हो? हाँ ठीक है. हाँ ए भाई सुन लो, ये इस स्पर्धा में सहभागी नहीं होगा. चलो. तर आता मी या खेळाचे नियम तुम्हाला सांगतो. अब तू नको सांगू, आता मी सांगतो. हाँ, अब ध्यान से सुन लो. ये जो आप देख रहे हो धनुष बाण, इसे आपको चलाना है आंखों पर पट्टी बांध के, और आपका बाण बिल्कुल सीधा जाके वो मछली की आंख में लगना चाहिए. समझ गए सब लोग? हाँ. तो अभी आपको प्रैक्टिस करनी पड़ेगी. तो प्रैक्टिस के लिए ये धनुष बाण नहीं है, मेरे पास दूसरा धनुष बाण है. ये देखो. हाँ, इससे आपको प्रैक्टिस करनी है. समझ गए सब? आंखों पे पट्टी बांध के. चलो एक एक को धनुष बाण देते हैं हम. दे दो एक एक को. ये तुम लो. देखो, इस साइड में मछली है और उसकी आंख है उसके साथ. समझ गए? आप सबको गोल घुमाओ. सेठ, माझ्या कपाळात देख तुमच्या दोन. अरे ये कहाँ पे मार दिए बाण? भगवान भगवान. ये क्या होता? फूट जाता तो माथा. कर दिया.
ये आयडिया कॅन्सल, ये पट्टीवाला आयडिया कॅन्सल कर दो. हाँ, हाँ. हाँ, देखो आता आपण खरी स्पर्धा सुरू करायची. हाँ. वो है धनुष बाण. उसका जो बाण है ना वो लोखंड का है. यहाँ पे कौन कौन रुकना चाहता है? हे भगवान, सब भाग गए. कहाँ गए सब? यहाँ पे हो. हाँ चलो अब शुरू करते हैं स्पर्धा. हाँ सर्वप्रथम कौन आएगा? गणेश भाई तुम आ जाओ. गणेश भाई है. हाँ ले लो. एक बाण ले लो. हाँ तीनों नहीं चलेंगे एक साथ. हाँ ले लो. बहुत बढ़िया. हाँ लगाओ. इधर आओ. हाँ आ जाओ इधर. हाँ खींचो प्रत्यंचा खींचो. अब ये बाण. हाँ खींचो खींचो. वो देखो वो मछली की आंख देखो और खींचो प्रत्यंचा. का खींचा? प्रत्यंचा खींचो. मारो. मार दिए बाण. गायब कर दिए. 1000 का बाण था, महंगा था वो. जा लेके ढूंढ जा. ढूंढो ढूंढो. ये तो अब ढूंढते रह जाएगा. हाँ तब अगला उम्मीदवार आ रहा है स्टोचिपिन. स्टोचिपिन. हाँ आ जाओ. हाँ धीरे धीरे गिर जाओगे. हाँ ये पकड़. हाँ बरोबर मार. हाँ. काय रे स्टॉचे पेन नाही रे. बाण मार. आताच बोललोय मी. शिकू का बाण कसा मारायचा? स्टोचिपिन ये लास्ट राउंड है. इसमें आपको जीतना ही है. तभी हमारी महुआ आपको वरमाला डालेगी. समझ गए? नहीं समझते? तो भगवान. अरे इसका तो बाण लग गया. ठीक है ठीक है. हाँ अंदर जाओ. अच्छा अच्छा. बाण लगी उसकी. हाँ अब आ रहे हैं अगले उम्मीदवार बच्चू सेठ. बच्चू सेठ आ जाओ आ जाओ. हाँ आशीर्वाद ले. अरे ले लो ले लो. ये ले. ये पिताजी को बुलाया है? नहीं केम? बाण कौन उठाएगा? मुलीच गया. जा जा ले लो. हाँ बहुत बढ़िया. हाँ अजय एक बात बिरजू शेठ. हाँ वो आप पट्टी लगाडीनेच मारीस. लगाडी लगोरी होता है ना. नाही नाही वो कहू छू की मी हे पट्टी लावून मारणार. क्या कह रहे हो? अरे देखो देखो ये पट्टी लगा के बाण मारेगा. इसे कहते हैं महापुरुष. सच में अर्जुन है. जरूर द्रौपदी मिलेगी तुम्हें. हाँ चलो मारो मारो. लगाओ लगाओ पट्टी. मैं लगो. मने फराव. कोण फराव मने? फराव. हाँ फराव. छिड़वा मने. रुको रुको. अरे देखो देखो इसने बाण मार दिया मछली के आँख में. वो देखो देखो. अरे देखो देखो. अरे वाह वाह. अरे हाँ फिर. अरे
हमरे बच्चू भाई ने मार दिया बाण. देखो देखो देखो. हे काय झालं हे मॉडर्न झाली काय तर याच्यात दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे स्टोच्या पिनने पण बाण मारलेला आहे आणि आमच्या बच्चू शेठ ने पण बाण मारलेला आहे. लेकिन फर्क यह है कि हमारा बच्चू शेठ अर्जुन है, महापुरुष है, क्योंकि इसने आंख पे पट्टी बांध के ऐसे गोल 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 घूम के ऐसे बाण मारा है न देखे हुए. तो कौन महापुरुष और अर्जुन हुआ? फिर विजेता है बच्चू सेठ. चलो अब करते हैं तैयारी स्वयंवर की, केक काटने की. हुई हुई हाँ चलो. चलो मम्मा बेटा केक काटो. अरे काटने के लिए कुछ दोगे कि नहीं? तो हाथ है ना. हाथ से काटेगी. तो छुरी छुरी. हाँ. रुको लाती हूँ. टेन्शन नाही टेन्शन नाही बघा हे घ्या अरे पहिल्यांदा याचा चांगल्या गोष्टीसाठी वापर होणार आहे. कालच नवीन घेतला बोललो उद्घाटन करायचं म्हणून डेकोरेशन वगैरे करून आणलेला आहे. केक कापला तरी चालेल, उद्घाटन चालेल याचा. हे घ्या ले लो ले लो. हाँ, ले लो. हाँ, ले लो छोरी. घाबरू नको. आजपासून मी ते डिक्लेअर करतो की ही व्हेजिटेरियन चाकू आहे. चुप है. चलो केक काटो. शाबाश. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर नोवा. हॅपी बर्थडे टू यू. यू. हाँ, चलो चलो खिलाओ खिलाओ उसको. हाँ रखो. रुको हम खिलाते हैं. हाँ. ये ले. हाँ बेटा. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. सुनो सुनो सुनो. रुक जाओ रुक जाओ रुक जाओ रुक जाओ. आप सबसे हम एक बात करना चाहते हैं. साहेब आपल्याला माहिती आहे तुम्हाला काय सांगायचं आहे ते. त्याचं काय आहे, आज आमच्या मव्वाताईंना 18 वर्ष पूर्ण झालेली आहे म्हणून आम्ही तो स्वयंवराचा कार्यक्रम ठेवला होता आणि त्या स्वयंवराच्या कार्यक्रमामध्ये सगळे पण जिंकले. नाही म्हणजे सगळे पण जिंकलेला माणूस आहे बच्चू शेठ. तेव्हा बच्चू शेठ आणि मव्वाताईंचं लगीन आमचे बिरजू साहेब लावणार आहेत. थांबा. मला तुम्हा सगळ्यांना एक गोष्ट सांगायची आहे. गोष्ट अशी आहे की बच्चू सेठ सगळे सामने जिंकलेत. सगळ्या राउंड मध्ये ते विजेती झालेले आहेत. पर बेटी अगर तुझे बच्चू सेठ पसंद नहीं है तो उनके साथ शादी मत कर. तुम्हें जो भी पसंद थे उसके साथ शादी कर. अरे पण असा कसा? सगळे पण तर मी जिंकला ना.
बच्चू शेठ, सगळे खेळ कसे जिंकलो हे आपल्या दोघांनाच माहितीये नाही का? बच्चू शेठ खरं तर चिटिंग करून जिंकले. तुला खाऊ. आणि ती चिटिंग करण्यामध्ये मी त्यांना मदत केली. हमको माफ कर दे. खर तर चायनीज वाल्याची डिश चांगली झाली होती. त्यानं उत्तम पदार्थ बनवला होता, पण मी त्याच्यात मीठ ओतलं. हमको मालूम था कि कारपेट से सब गिरेंगे, तो जानबूझ के हमने वहां पे कारपेट बिछा दिया था और खाली बच्चू सेठ को जमीन पे नाचने के लिए हमने परमिशन दी थी. नेमबाजी मध्ये खर तर चाइनीज जिंकलाय, बच्चू सेठ नहीं जीता था. सबके लिए हमका माफ कर दो. हमका मालूम है लग्नासारख्या गोष्टींमध्ये खोटेपणा नाही चालत. आप सबसे हम माफी मांगते हैं. बेटी, खर तर या सगळ्या खेळांमध्ये चायनीज जिंकलाय, तो खरा विजेता आहे. बघ, त्याच्याबरोबर तुला लग्न करायचं असेल तर तू करू शकतेस आनंदाने. थांबा थांबा थांबा, मग ही काही इष्ट चप्पीन बरोबर लग्न करणार का काय? करणार म्हणजे आता तो पण जिंकलेला आहे म्हटल्यावर त्याच्या संगतीच लग्न करणार ना. आपल्या बेटीला चायनीज चालेल का? हो, मी तयार आहे. ठीक है, अगर चाइनीज पसंद है तो चाइनीज के साथ शादी बना ले. चाइनीज वाह, इधर गया वो? अरे चाइनीज, अरे कहाँ गया? तुम्हारे पीछे होगा. देख राव साहेब, जाके ढूंढो उसको. जाओ ढूंढो. जाने कहाँ भाग गया. काय माहिती इथं कुठं होता तर. देखा महुआ, हमने पहले ही बोला था चाइनीज माल की कोनो गारंटी नहीं है. काय माहिती बरोबर आहे. भाग गया देखो. बनून गेला तो. आकडा. अरे बनून गेला. माझ्याशी? अरे असं काय करतोय? आज आपलं लग्न झालं असतं ना. माऊ, मला खोटं वागून लग्न नाही करायचंय तुझ्याशी. म्हणजे हे काय नवीन? नवीन नाहीये. अरे असं काय करतोय? हे बघ, आपण खरं वागून एकत्र येणं शक्य नाहीये. आपल्याला असंच नाटक करावं लागणार आहे. त्याची काही एक गरज नाहीये. अरे तू काय बोलतोयस? तुला कळतंय का? आज केवढी मोठी संधी वाया घालवलीस तू. नाही माऊ, अगं बिरजू काका जे म्हणाले ते फार महत्वाचं वाटतं मला. अगं चीटिंग करूनही तुला तुझ्या आवडीच्या मुलाशी लग्न कर असं सांगितलं त्यांनी. का? कारण खोटेपणा फार काळ टिकत नाही. नाही त्याचा आधार घेऊन निर्माण केलेली नाती. सुल्या, खरंय रे तुझं? पटतंय ना आता? हो, पटतंय. किती छान बोलतोस तू. कुणाकडून शिकलास एवढं बोलायला? तुझ्याकडून. ससुल्या, मला काय वाटतंय माहितीये? तू असंच बोलत राहावस आणि मी असंच ऐकत राहावं. माऊ, मी तुझ्याशी नक्की लग्न करेन. अगदी हक्कानी हार घालीन तुझ्या गळ्यात. पण मोरया बल्लाळ पाठक म्हणून. खूप
समजूतदार आहेस तू आणि म्हणूनच तू मला आवडतोस. आय लव्ह यू. हॅपी बर्थडे माऊ. फक्त हॅपी बर्थडे. लव्ह यू टू.